बातमी आहे नितीश कराळे गुरुजी यांच्या संदर्भात सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारे नितीश कराळे गुरुजी महाविकास आघाडीकडून वर्धा लोकसभेतून इच्छुक आहेत। यासाठीच त्यांनी आज राष्ट्रपती शरद पवार यांची भेट घेतली। शरद पवार आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असेल तर आपण वर्ध्यामध्ये लोकसभा निवडणूक नक्की लढवू आणि जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी दाखवला। सोशल मीडियावरती प्रसिद्ध असलेले नितीश कराळे गुरुजी आता महाविकास आघाडीकडून वर्धा लोकसभेतून लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि यासाठीच त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली। शरद पवार आणि जयंत पाटील यांचा आशीर्वाद असेल तर आपण वर्ध्यामध्ये लोकसभा निवडणूक नक्की लढवू आणि जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी दाखवला। तर नितीश कराळे गुरुजी यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। सोशल मीडियावरती प्रचंड प्रसिद्ध असणारे OTFM कराळे मास्टर जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि लोकसभेसाठी ते इच्छुक आहेत। काय नेमकी पवार साहेबांसोबत चर्चा झाली आणि लढवण्यावरती ठाम आहात? काही नाही, पवार साहेबांनी 2 दिवसांनी बोलावलं होतं। माझं 2-4 बैठका झाल्या आणि पवार साहेब नवीन युवक राजकारणात यायले पाहिजे याच्याबाबत आग्रही आहे आणि राजकारणाची दुसरी फळी ठीक आहे ही तयार असली पाहिजे पक्षाची। याच्यासाठी त्यांचा पुढाकार मला आता दिसला बोलण्यातून आणि मागच्या बैठकीत त्यांनी हेच बोलून दाखवलं का राजकारणात नवीन लोक यायले पाहिजे, युवक वर्गाने यायले पाहिजे आणि म्हणून तुमच्यासाठी आम्ही विचार करू ठीक आहे। तर आज वर्धा निवडणुकीच्या आराखड्याबाबत चर्चा झाली का कशी निवडणूक लढवणार, तुमचं काय प्लॅनिंग आहे। तर मी माझी तयारी मतदारसंघात चालू केलेली आहे। वर्धेतले सगळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही महायुतीत असणाऱ्या पक्षाचे सर्व स्थानिक नेते आहे हे माझ्या संपर्कात आहे। त्यांनी मला पाठिंबा दर्शवला, त्यांचे खूपच मनापासून मी आभार मानतो। त्याच्यामुळे खूप पॉझिटिव्ह वातावरण वर्धा मतदारसंघात तयार झालं आहे। कारण का सोशल मीडियाच्या माध्यमातून काम करणारे इन्फ्लुएन्सर जे ते आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येने जे ते उतरताना पाहायला मिळतात, त्यामुळे त्यांना कितपत संधी जी आहे ती हे सगळे मातब्बर राजकीय पक्ष देतात हे पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं ठरेल। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।